पुण्यात काँग्रेस विरुद्ध भाजप हा वाद विकोपाला गेलाय। काँग्रेस भवनकडे आंदोलनासाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी बालगंधर्व चौकात रोखलंय। आज सकाळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। पुण्यात काँग्रेस भवन बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। यामुळे काँग्रेस भवनला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा एकवटले आहेत। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, आपण बघतोय भाजप आक्रमक झालेली आहे, नेमकं काय घडलंय, सविस्तर अपडेट या संदर्भात। आपण पाहतोय की पुण्यामध्ये आज सकाळी काँग्रेसचं आंदोलन होतं आणि या काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपच्या शहराध्यक्ष यांच्या विरोधात एक अपशब्द वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या विरोधात जे आहे ते आता या ठिकाणी भाजप आक्रमक झालेली आहे। काँग्रेस भवन पासून जवळच असलेल्या बालगंधर्व चौकाच्या जवळ पोलिसांनी खरं तर या कार्यकर्त्यांना सर्वांना थांबवलेलं आहे। आपण पाहतोय की अरविंद शिंदेने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी हे सगळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत। आज सकाळी भिडे गुरुजी यांच्या विरोधात एक आंदोलन सुरू होतं आणि त्या दरम्यान अरविंद शिंदे यांनी भाजपच्या शहराध्यक्षांविरोधात एक वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज भाजपचे आहे ते काँग्रेस भवन समोर आंदोलन करणार होते आणि त्याचाच निषेध म्हणून खरं तर हे आंदोलन होत असताना मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो बालगंधर्व आणि काँग्रेस भवनच्या जो रस्ता आहे त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच आता या ठिकाणी कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी थांबवलेलं आहे बालगंधर्व चौकाच्या जवळ। काँग्रेस भवनकडे त्यांना जाऊ दिलं जात नाहीये। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलेलं आहे राहुल गांधी विरोधात आणि हा एक पात्री नाटक करणारा अरविंद शिंदे याच्या विरोधात आपलं आंदोलन आहे। आपल्या आंदोलनामुळे कुठेही पुणेकरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणारा आपण काँग्रेसचा गुंड या ठिकाणी बेवडा गुंड विषयात सहभागी आहे याचा आम्हाला या ठिकाणी संशय आहे आणि या तपास होणाऱ्या आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण आंदोलन करणार आहोत।